नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा तंत्रज्ञानावर चर्चा करणार आहोत जे आपल्या शेतीचं संपूर्ण रूपच बदलून टाकत आहे. होय, आपण पाहणार आहोत की ड्रोन तंत्रज्ञान आणि विशेषतः चातक ॲग्रिकल्चर ड्रोन्स आधुनिक शेतीसाठी कसे अगदी गेम चेंजर ठरत आहेत. शेती हा आपल्या सर्वांच्या जगण्याचा पाया आहे, हे वेगळं सांगायला नकोच, पण ती आता काळानुसार किती हायटेक आणि अचूक होत आहे हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता ह्या विषयाच्या मुळाशी जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. स्मार्ट शेती ही काळाची गरज बनली आहे. हे फक्त एखादं सुंदर वाक्य नाहीये बरं का, तर ती आजची अत्यंत तातडीची गरज आहे. कृषी क्षेत्रात आता तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप का गरजेचा आहे हे यातून अगदी स्पष्ट होतं. पारंपरिक पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळालीच पाहिजे, जेणेकरून आपली शेती अधिक शाश्वत आणि जास्त फायदेशीर सुद्धा होऊ शकेल. स्मार्ट शेतीची गरज पारंपरिक शेतीपलीकडे. अचूकता आणि बचत, कार्यक्षमतेची समस्या सोडवताना. आता जरा विचार करा, पारंपरिक फवारणी पद्धतीत किती वेळ आणि अफाट शारीरिक मेहनत लागते, पण चातक ड्रोन्समुळे हे चित्र अक्षरशः बदलून गेले आहे. माणसाला जे काम करण्यासाठी तासनतास किंबहुना अनेक दिवस लागतात, तेच काम हे ड्रोन्स अगदी काही मिनिटांत आणि तेही अतिशय अचूकतेने पूर्ण करतात. म्हणजे बघा, तंत्रज्ञानामुळे कष्टाचं काम आता किती वेगाने आणि स्मार्ट पद्धतीने होऊ लागलंय. हे खरंच थक्क करणारं आहे. या अचूक फवारणीचा सगळ्यात मोठा आणि थेट फायदा काय माहितीये? तर औषधांचा अगदी योग्य आणि जेवढा हवा तेवढाच वापर होतो. औषध अजिबात वाया जात नाही आणि याचा परिणाम म्हणून शेतीचा एकूण उत्पादन खर्च लक्षणीयरित्या कमी होतो. वाढत्या खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक बदल आहे. बरं, हे फक्त पैशांच्या बचतीपुरतं मर्यादित नाहीये. साधनसामुग्रीचीही इथं प्रचंड मोठी बचत होते. पाणी, खते आणि कीटकनाशके. ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे या तिन्ही गोष्टींची फवारणी केवळ आणि केवळ आवश्यक त्या भागातच होते. यामुळे त्यांचा नाहक अपव्यय पूर्णपणे टळतो. आणि याचा अंतिम परिणाम काय असेल? तर आपली शेती अधिक पर्यावरणपूरक बनते. निसर्गाचा समतोल राखून आधुनिक शेती करणं आता खऱ्या अर्थाने शक्य होत आहे. प्रगत पीक निरीक्षण, स्मार्ट शेतीकडे वाटचाल. आता पुढे पाहूया. हे ड्रोन्स म्हणजे फक्त हवेत उडणारे फवारणी यंत्र नाहीयेत, तर ते आपल्या शेताचे आकाशातील सूक्ष्म डोळे बनतात. पिकांचं सतत निरीक्षण करणं, एखाद्या रोगाची अगदी सुरुवातीलाच अचूक ओळख पटवणं आणि पिकांच्या वाढीवर बारीक लक्ष ठेवणं, या सर्व गोष्टी एका क्लिकवर आणि अतिशय वेगाने होतात. आधीसारखं फक्त अंदाजावर अवलंबून राहण्याऐवजी आता ड्रोनच्या मदतीने असा अचूक डेटा मिळतो, ज्यामुळे शेतीचं संपूर्ण व्यवस्थापनच अधिक सोपं आणि अत्यंत प्रभावी झालं आहे. तरुणांसाठी करिअरच्या संधी, नव्या पिढीचे सक्षमीकरण. आणि सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान केवळ शेतीपुरतंच मर्यादित नाहीये. ड्रोन पायलट, ड्रोन तंत्रज्ञ आणि ड्रोन सर्वेक्षण तज्ज्ञ यांसारख्या पूर्णपणे नवीन आणि उच्च कौशल्य असलेल्या करिअरच्या संधी आज उपलब्ध होत आहेत. ग्रामीण भागातील तरुण आणि ज्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आवड आहे, त्यांच्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये प्रगतीचं एक पूर्णपणे नवं दालनच उघडलं गेलं आहे. कृषी तंत्रज्ञान आता फक्त पिकांपुरतं उरलं नाही, तर ते नव्या पिढीसाठी रोजगाराचं एक अत्यंत सशक्त माध्यम बनलं आहे. डिजिटल शेतीचे भविष्य, प्रगतीचा नवा मार्ग. एकंदरीतच काय, तर भविष्यात भारतातील शेती अधिक डिजिटल आणि पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित होणार आहे, हे नक्की. आणि या स्थित्यंतरामध्ये चातकसारखे ॲग्रिकल्चर ड्रोन्स अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. आपण सुरुवातीला ज्या समस्या पाहिल्या त्यावर डिजिटल भविष्याचा हा एक भक्कम, अतिशय आधुनिक आणि शाश्वत असा उपाय आहे. खरंच आपलं कृषी क्षेत्र एका नव्या आणि उज्ज्वल पर्वात प्रवेश करत आहे. शेवटी जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण नक्की विचार करायला हवा. कृषी प्रगतीचं भविष्य आधीच आपल्या शेतांवरून उडत आहे का? नक्कीच. कारण आधुनिक शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान हा तर केवळ एक पर्याय राहिलेला नाही, तर तो प्रगतीचा एक नवा आणि अतिशय आश्वासक मार्ग बनला आहे. स्मार्ट शेती आणि या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल अधिक समजून घेण्यासाठी चातकसोबत नक्की जोडलेले रहा. या विशेष विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.